मकोकातला आरोपी धनराज उर्फ राजेभाऊ फड खुलेआम कोर्ट परिसरामध्ये फिरतोय, तर सरपंच देशमुख खून प्रकरण सुनावणी वेळी तो थेट न्यायालयामध्ये हजर होता। आरोपी साम टीव्हीच्या कॅमेरामध्ये चित्रित झालाय। धनराजचा परळीमध्ये खुलेआम वावर असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली होती। हा तोच धनराज आहे जो वाल्मिक कराडचे फोटो आणि रील वारंवार सोशल मीडियावर पोस्ट करतो। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिला जातोय, मात्र यात सडलेले टोमॅटोज, बटाटे त्याचप्रमाणे कडधान्यामध्ये किडे असल्याचा आरोप केला जातोय। या प्रकरणी संबंधित घटनेचा पंचनामा करून कारवाई करणार असल्याचं आश्वासन केंद्र प्रमुखांनी दिलं। संभाजीनगरमध्ये भर पावसात अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली आहे। जळगाव महामार्गावरील हर्सुल टी पॉइंट ते सिडको पर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे। यावेळी 16 जेसीबी, 4 पोकलेन, 15 टिप्परसह पोलीस दंगा काबू पथक यांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये अतिक्रमण काढण्यात आले आहे। बीडच्या केश तालुक्यातील एका गावात 9वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिचा विनयभंग केलाय। तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी आत्महत्या करीन, तुझ्या आई वडिलांनाही मारीन अशी धमकी देत तिचा विनयभंग करण्यात आलाय। या प्रकरणी निखिल कांबळे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।